रामकृष्ण हरी मंडळी. तर उन्हाळ्याचं फ्रेश फ्रेश अशा कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत आणि कैऱ्या घरी आणल्या आणि त्याचा साखरंबा नाही केला तर काय केले. तर चला आज आपण बघूया कैरीच्या साखरंब्याची रेसिपी. तर मंडळी, मी आज नेमकीच बाजारातून कैऱ्या आणल्या आहेत आणि त्या बाजारातून आणल्यामुळे गरम असतील, त्यामुळे त्याला आपण 5 मिनिटं थंड पाण्यात थोडा वेळ भिजू देणार आहोत आणि त्यानंतर काढून त्याला पुसून छान प्रकारे पुढची प्रोसेस चालू करूया. मंडळी, कैऱ्यांना आपण 5 मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर आता कैऱ्या आपण पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आणि यानंतर आता आपण आपल्या कैऱ्यांचे छान प्रकारे सालटे काढून घेणार आहोत. सर्वप्रथम कैरीला पुसून त्याचे सालटे काढून आणि नंतर मग त्याचा खीस आपण करून घेऊया. तर चला. तर मंडळी, आपण कैरीचे सालटे काढून घेतलेले आहे आणि तुम्हाला आणखी एक टिप देते की या कैरीच्या सालट्याला जर तुम्ही उन्हात वाळू घातले आणि मध्ये काढून बारीक बारीक पावडर तयार केले तर तुम्हाला होममेड आमचूर पावडर मिळेल. तर चला आता आपण आपल्या कैरीचा छान खीस तयार करून घेऊया. आपला कैरीचा खीस खिसून झालेला आहे. तर चला आता आपण याला पुढची प्रोसेस चालू करूया. तर आपण आपल्या खिसलेला खीस हा पॅनमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपण पॅनमध्ये ॲड करणार आहोत 1.5 वाटी साखर. तुम्ही साखर 2 वाटी देखील घेऊ शकता. मला थोडासा टँगी असा साखरांबा आवडतो, त्यामुळे मी साखर थोडीशी कमी घेतलेली आहे. आपले खीस 2 वाटी आहे, त्यामुळे मी साखर 1.5 वाटी घेतलेली आहे. तुम्हाला खीस वाटीने मोजून त्यानुसार साखर घेणे गरजेचे आहे. तर आता आपण साखर आणि खीस एकत्र मिक्स करून घेऊया. साखर आणि खीस एकत्र मिक्स केल्यानंतर आपण या मिश्रणाला थोडा वेळ झाकून ठेवून देणार आहोत आणि पाणी सुटू देणार आहोत. उन्हाळ्यामध्ये साखरंबा ही सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणारी रेसिपी आहे. मंडळी, तुम्ही देखील ही घरी नक्की ट्राय करा, कारण हिला बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आपल्याला दिसून येते. मंडळी, साखर आणि खीस एकत्र मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये फ्लेवरसाठी 1 लवंग घालणार आहोत आणि यानंतर आपण या मिश्रणाला झाकून ठेवणार आहोत 20 मिनिटासाठी. 20 मिनिटे झाकून ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी सुटलेले दिसेल. तर चला आपण याला आता 20 मिनिटे रेस्ट करण्यासाठी सोडून देऊया. तर मंडळी, 20 मिनिटं पूर्ण झाले आहेत. आपण उघडून पाहत आहोत आपल्या साखरंब्याला. तर बघता की याला छान पाणी सुटलेले आहे. साखरंब्याला पाणी सुटल्यानंतर आता आपण याच्या पुढची प्रोसेस म्हणजे याला मीडियम गॅसवर शिजवणे अशी आहे. तर चला आपण मीडियम गॅसवर आपल्या साखरंब्याला छान शिजवून घेऊया. तर मंडळी, सर्वप्रथम आपल्याला गॅस मीडियमपेक्षा थोडासा जास्त फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता आपण याला हळूहळू हलवूया आणि हे सुटलेले पाणी पुन्हा आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करूया. मंडळी, आपल्याला साखरंब्याला थोडी थोडी अशी उकळी आलेली दिसत आहे. तर आता आपण गॅस कमी करून घेऊया. आपण गॅस कमी करून घेतलेला आहे आणि आता आपण अर्धा तास असेच आपल्या साखरंब्याला छान शिजू देणार आहोत, ज्यामुळे साखरंबा पूर्णपणे शिजून जाईल आणि जोपर्यंत आपल्या साखरंब्यामध्ये एक तारी पाकासारखी थिकनेस आलेली आपल्याला दिसून येत नाही, तोपर्यंत आपण हा साखरंबा शिजवत राहणार आहोत. तर आता आपण गॅस कमी करून घेतलेला आहे. तर चला अर्धा तास आपण साखरंब्याला शिजू देऊया. मंडळी, आपल्या साखरंब्याला शिजवताना आपल्याला 15 मिनिटे होऊन गेलेली आहेत. तर आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम साईजमध्ये करून घेणार आहोत आणि हा साखरंबा आपण झाकून शिजवणार आहोत. तर असंच झाकून आपल्याला 15 मिनिटे साखरंबा शिजवायचा आहे. तर 15 मिनिटानंतर आपण साखरंबा उघडून पाहतोय. तर आपल्याला दिसते आहे की आपला साखरंबा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर मंडळी, यानंतर आपण 5 मिनिटे अजून साखरंब्याला असेच शिजवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर आपल्याला आपला साखरंबा एकदम रेडी झालेला दिसेल. तर आपण आता 5 मिनिटे असेच साखरंब्याला शिजवून घेऊया. तर मंडळी, 5 मिनिटे आपला
साखरंबा आणखीन शिजवल्यानंतर आपल्याला दिसतंय की आपला साखरंबा पूर्ण शिजून रेडी झालेला आहे. तर चला आपण गॅस बंद करून घेऊया. आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपण साखरंब्याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर आपण याला एका जारमध्ये सर्व करून घेऊया. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या साखरंब्याची रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. चला आपण त्याला एका जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया किंवा एका वाटीमध्ये आपण त्याला सर्व देखील करून घेऊया. तर अशा प्रकारे मंडळी, आपला सुंदर असा साखरंबा रेडी झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज घरी ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फूडी स्पॉटला. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.